नकोय आता ते तुम्हीच घ्या. 4 दिवस आता काही नाही मिळणार हातात. मग तुला काय वाटते? 4 दिवस मी गप्प आहे. गप्प राहावं लागेल. गाडी अक्कल नाही तुला? आज पहिला दिवस नको तुला आणि मिठ्या मारतेस त्याला. ए आई, कुठल्या जगात जगतेस तू? अगं आता जमाना बदललाय. जमाना बदललाय. जा ते पहिले कपडे भिजव आणि पुन्हा आंघोळ कर. आणि तू या घरात पुन्हा असे चाळे चालणार नाहीत. चल. आई हे काय? गोमूत्र जलशुद्धीसाठी. अस्पृश्य बाईच्या स्पर्शाने मलिन होण्यापूर्वी गंगेला शुद्ध करावं लागतं. तुझे जेवण सोडवायला नाही बोलवलं का? नाही. काय कावळा शिवलाय? कावळा शिवलाय? जेवण मी बनवलंय. जेवा गप्प. आणि जेवण झाल्यानंतर भांडी घासून बाजूला ठेवायची आणि इकडे उगीच इकडे तिकडे शिवाशिव करायची नाही. देवाला भिंतीजवळ काय उभी राहिलीयस? बस बस बस. काय चाललंय? मला पाळी आली म्हणून मी अस्पृश्य झाले. त्या गोष्टीमुळे एका स्त्रीला बाई पण आणि बाईला आई पण मिळते, ती गोष्ट वाईट कशी असू शकते? आपण पाण्याला गंगा म्हणतो. त्याच गंगेत शुद्धीकरणासाठी स्नान करतो. त्याच गंगेत आपण गोमूत्र टाकून त्या गंगेला शुद्ध केलं जातं का? तर एका पाळी आलेल्या स्त्रीचा स्पर्श झाला म्हणून? गंगा माता ही जरी देवी असली तरी ती सुद्धा एक स्त्रीच आहे ना. आज आपण 2026 मध्ये जगतोय तरी सुद्धा खेडेगावापासून ते शहरापर्यंत हीच परिस्थिती अजूनही. आता एखादी महिला डॉक्टर, तिला पाळी आली असेल आणि तिच्या समोर एखादा पेशंट मरत असेल तर तिने त्याचा विलाज करू नये का? किंवा एखादी महिला पोलीस, तिच्या समोर एखादा गुंड धावत असेल आणि तो गुंड मंदिरात गेला तर तिने त्याला पकडू नये का? पूर्वीच्या काळी पाळी आल्यावर महिलेला वेगळे ठेवले जायचे. त्याचं कारण एवढंच की तिला आराम मिळावा. पण आज काही वेगळं स्वरूप पाहायला मिळते. त्याला जबाबदार फक्त आपल्या खालच्या गरजेचे विचार. पिंडाला कावळा मेल्यावर शिवतो, पण बाईच्या जातीला तरुण पण सुरून ठराविक काळासाठी दर महिन्याला कावळा शिवतो, जो खरं तर आहेच नाही. कावळा खरं तर बाईला नाही, या विचाराला शिवलाय. जर तुमच्यासारख्या लोकांच्या मेंदूला फक्त शिवत नसू, त्याच्या चोचीने टोचा मारतोय. हो, कावळा शिवला आहे, पण या अखंड समाजाला न दिसणाऱ्या अंधश्रद्धेचा कावळा